पुढच्या वेळी भेटायला येताना मला पैसे आणि माझ्या क्लिनिकमध्ये ज्या गोळ्या ठेवल्या ते घेऊन ये. काय हो बाईसाहेब, डब्याच्या नावाखाली पैसे आणि अजून काय काय पुरवताय त्या डॉक्टरला? का तुला काय करायचंय ग? डॉक्टरांना बरं वाटत नाही ना म्हणून गोळ्या देत्या आणि वाईच पैसे दिलं तर तुझं काय बिघडलं? कधी काय गरज पडेल सांगता येते का? त्याला काय धाड भरली तिकडे आजारी पडायला? पोलिसांनी चांगला चोपून काढलेला दिसतोय त्याला. पण काय ग, हे पैसे कशासाठी लागतात त्याला? तिथं धड फुटकी कवडी मिळाना झाली आम्हाला आमच्या वाट्यातली, आणि तुम्ही पुरवा त्यांना पैसे. ए ते काय आपले पैसे नाही, डॉक्टरांचेच पैसे आहेत ना म्हणून देते त्यांना. पुरव ना, पैसे पुरव, अजून काय काय पुरव, आणि पकडू दे तुला पोलिसांनी आणि टाकू दे जेल मध्ये. मग कळल. थांब, तुझ्या आईला हाका मारते. मंगले, ए मंगले. काय वाट का ग, तुला काय कळतंय का नाही? तरण्याताट्या पुरीला जेलमध्ये एकटी पाठवती, कळतं का नाही जरा? त्या जेलमध्ये कसलं कसलं गुन्हा केलेलं, खून केलेलं, चोऱ्या माऱ्या केलेलं लोक असतात. आपली पोरगी एवढी देखणी आहे, तिच्यावर जर कुणाची वाईट वंगाळ नजर पडली तर केवढ्यात पडल? अगं पिक्चर बघती का नाही जरा? मी म्हणते, समजा जर त्या डॉक्टरचं लगीन झालंच नाही तिच्या बरोबर तर काय करायचं? अगं जेलमध्ये फेऱ्या मारणाऱ्या पुरीशी कोणतरी लगीन करल का? काय बी काय बोलताय? का नाही होणार डॉक्टरांसंग लगीन? त्यांच्याशीच होणार आहे. हा हो दे, त्यांच्याशी उद्या, पण आधी तो सुटला तर पाहिजे ना जेलमधनं. का नाही सुटणार? अहो डॉक्टरांनी काय केलंच नाही, लवकरात लवकर सुटतात का नाही बघा. आणि डिंपल त्यांची होणारी बायको आहे, ती जेलात जाणार नाही तर कोण जाणार? डिंपल जागा तू. हा करा, तुम्हाला काय करायचंय ते करा. किती बी शिकवलं तरी काय बी उपयोग नाही. तुमच्या मनाचा समज तुम्ही करताय. ते म्हणतात ना, गाढवा पुढे वाचली की ताण, कालचा गोंधळ पारा होता. तसली तारा आहे तुमची. तुम्हाला धाक नाही राहिला कुणाचा. करा काय करायचंय तुम्हाला ते. का मम्मी कशाला तिच्या नादी लागते? असं पण तिला कोणाचं चांगलं झालेलं बघवतं का? तू नको तिच्या नादाला लागू. मला डॉक्टरांना डबा द्यायला उशीर होत्या, मी जाते. अगं डिंपे नटवे, अगं तुझ्या चांगल्यासाठीच बोलत होते मी. लगेच टोमणं मारायची गरज नाही. माझ्या मिलीचं फक्त तोंड दिसतं बोललेलं, त्याच्या मागची काळजी नाही दिसत तुम्हाला. करा, तुम्हाला काय करायचं ते करा, मी काय बोलणार नाही. मी जाते, मला उशीर होतो. बाबू दादा, मंगल बहिणी, ओ बाबू दादा. काय झालं नामा भाऊजी? बजा एवढं पैसा डॉक्टरने ज्यांना लुटलं तीच पैसे येतं काही? हो लालवाजी, काय बोला तुम्ही? परत बोला की. तुम्हाला मागा एकदा सांगितलं होतं, या गावचं जावं आहे ना म्हणून तुमचं ऐकून घेतोय सगळं, नाहीतर दात पाडला असं तुमचं एका फुकीतच. आम्ही काय मनाचं बोलतोय वय? ते मॅडम कोर्टर काय म्हणत होत्या, ती लोक बाहेर ऐकत होते ना, आम्हाला सांगत होते. ती म्हणलं मी, मग तो अंडाला चिकट टेप लावा म्हणजे थोबाड बंद होईल तुमचं. आरबाजा, हे कोणाचं पैसे आहे ती आणि इथं कशाला आणलं? हा बाबू दादा, गावातल्या लोकांनी स्वतःच्या इच्छानं गोळा केले ते सगळं. स्वतःच्या इच्छेनं? अहो बाबू दादा, डॉक्टरांना जामीन मिळावा म्हणून एका बुक्कीत करून अर्ध्यापेक्षा जास्त लोकांकडून पैसे घेतले त्याने. काय चुकीचं केलंय मग? हा, डॉक्टरांनी एवढं केलंय गावासाठी, गावातल्या लोकांसाठी. मग गावातल्या लोकांनी स्वतःचे किस्से मोकळे केले जरा डॉक्टरांसाठी, तर काय लगेच भिकायला लागणार बाहेर ते? ए भाऊ, आणि कर, ज्याचं काम त्यानंच करावं.
तू हिशोब करायला लागला तर हिशोब करता करता रात्र व्हायची. अय आल्या काही असं पैसे मोजते ती वय मी लेका नुसता वास घेऊन सांगतो किती पैसे येतं ते आणा इकडं तुम्हाला जमत नसलं मी मोजून देतो. आपल्याला नोटा मोजायच्यात, गायब नाही करायच्यात. हे 40,000 आहेत. 40,000 नका, लयच कमी पैसे आहेत. लाखभर रुपये तर पाहिजे. माझ्याकडे होतं ते सगळं दिलेलं का नाम आहे. प्रवीणाला फोन करून विचारतो घरी काय पैसे आहेत का. मी पण माझ्या मॉल मध्ये जेवढे होते तेवढे दिलेत पैसे. आता तुम्हीच आपल्याकडे बघायचं नाही आपलं पाकिट आत आहे. आताच आहे ना, अमेरिकेला नाही जायचं रे तुम्हाला. जा घेऊन या जा. अरे आणलं असतं पण मी कसं असं कॅश न कधी व्यवहारच करत नाही. माझं व्यवहार कसं लाखात कोटीत असते तो ओनली कार्ड पेमेंट म्हणून माझ्या पाकिटात पैसे नसतात. आता एटीएम वरून काढून आणले होते तुम्हाला. बजा अरे पुरीच्या लग्नात लय खर्च झालाय, काहीतरी बघायला पाहिजे. मंगल 5,000च निघतील. नाही एवढ्या नाही व्हायचं. लाखभर जमा करायचे आहेत ना तर अजून लय पैसे लागतात. मी डिंपलला विचारून बघते, डॉक्टरांनी ठेवलं असेल तर. वय बघा, कारण आपल्याला लाखभर रुपये तरी जमा करावेच लागतील. मंगलवाहिनी नामे काय बी करू, पैसे जमू, एखादा चांगला वकील बघून डॉक्टरांना जामीन सोडवून घेऊन येऊ. एकदा फक्त डॉक्टरांना जामीन बाहेर येऊ द्या. मग बघतो डॉक्टरांना कोण हात लावते ते. साहेब बोला. ते डॉक्टर अजित कुमार देव आहे ना, त्यांना भेटायचंय. काय काम आहे? ह्यो डबा द्यायचाय. मी तशी परमिशन पण काढली आहे. त्या ठिकाणी नाव लिहा, सही करा. वय सावंत चेक करा. हे जेवण आहे त्यात फक्त. अहो सोडा डबा द्या ते. अहो ऐका, माझं खरं जेवण आहे. अहो सोडा डबा. साहेब हे बघा. काय आहे? अहो आमच्या डॉक्टरांना बीपीचा त्रास आहे ना, त्यात त्यांचं डोकं पण दुखत होतं म्हणून या गोळ्या घेऊन आले मी. इथे आहेत डॉक्टर. गोळ्या आत घेऊन जायला परमिशन नाही आहे. त्यांना काही त्रास असेल तर इथले डॉक्टर बघतील त्यांना. अहो बरोबर आहे, इथं असतील डॉक्टर, पण मला त्यांची काळजी वाटते ना. त्यांना गोळ्या नाही मिळाल्या आणि काय त्रास झाला तर. काही होणार नाही, आम्ही आहोत ना इथे. तुम्हाला भेटायचं असेल तर 7 नंबर खिडकीमध्ये येतील, तिथं भेटा त्यांना. अहो पण डबा द्या ना. काय डबा वगैरे काही मिळणार नाही. तुम्हाला भेटायचं असेल तर भेटा, नाहीतर इथनच घरी पाठवतो. टेम्पल काय रिकामी हाती चालीस? अगं तुला आणायला सांगितलं होतं ना मी पैसे आणि गोळ्या. अहो काय झालं? अहो काय इथे काय परिस्थिती फेस करतो तुला माहितीये का? मी काहीतरी गोष्टी सांगतोय डिंपल तुला, त्याचीच काही नाही, तुला जरा सुद्धा कल्पना नाहीये डिंपल. तुझा मी करतो काहीतरी मॅनेज. जा तू. झालं, आता मी बोलू का? मी पैसे आणलेत. कुठे? थांबा की. बघेल कुठेतरी त्या लवकर इकडे. एवढंच? थांबा की, आणलेत अजून. गोळ्यांचं काय?
गोळ्या मी आणल्या होत्या, पण पोलिसांनी डबा चेक करताना त्या काढून घेतल्या. पण नशीब माझं डोकं चाललं आणि येता येता ते पैसे सँडलमध्ये टाकून आणले. मूर्ख आहेस का डिंपल तू? गोळ्या कोणी डब्यातून आणता का? भाजी आहे का ती? आता पुढच्या वेळी येताना नीट लपून आण. छान, म्हणजे त्यांनी मला पकडलं तर मी बसते जेलमध्ये. डिंपल, तू गोळ्या लपवल्या म्हणून तुला कोणीही जेलमध्ये टाकणार नाहीये. तुला मला बाहेर काढायचं ना, थोडी तरी रिस्क घ्यावी लागेल. आणि काय ग डिंपल, तूच म्हणायचीस ना मला, डिंपलला सिंपल समजू नका, डिंपल अशी आहे, डिंपल तशी आहे. काय झालं आता? काय झालं? लय काय काय झालंय. आपला वाडा सील केलाय. काय? पोलिसांनी शोधाशोध सुरू नाही केली? नाही, म्हणजे अजून तरी नाही चालू केलं. डिंपल ऐक, काही करून आज रात्री रूपाची डेड बॉडी तू तिथून लपवायचीस. काय? काही येडबेड लागलं का तुम्हाला? नाही, मला नाही जमणार. डिंपल हळू बोल, नाही तर विनाकारण वाड्यातली माणसं सुद्धा याच्यात अडकतील. त्यांना वाटेल वाड्यातली माणसं सुद्धा याच्यामध्ये सामील होती. डिंपल, तुला हे करावंच लागेल. हे बघ, मी कसाही सुटू शकतो. वाड्यातली माणसं अडकतील. अहो पण मी ती बॉडी कशी हलवणार? ते मला माहिती नाही. ते काय करायचं तुझं तू बघ. रेशमाची आणि संजूची डेड बॉडी तू लपवली होतीस ना, ही पण तशीच लपव. नाहीतर काय होईल माहिती आहे ना? काय होईल? तू सुद्धा माझ्या बरोबर फसशील. तुला सुद्धा जेलमध्ये यावं लागेल. नाही 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 नाही, मी करते काहीतरी. मला नाही यायचं जेलमध्ये. मी काहीतरी करते. निघ. आती हो. नाम्या, आता कोर्टात आहे का नाही, मला साक्ष द्यायला बोललो पाहिजे. हा, त्या वकिलाने बाईच्या प्रश्नांना अशी उत्तर देतो का नाही, अशी उत्तर देतो की तिला घामच फुटला पाहिजे. हा, आणि तिला प्रश्न पडला पाहिजे. आता बजाला काय प्रश्न विचारू म्हणून. बघा, नाहीतर ती तुलाच गोळ्यात घ्यायची. ए दाताळा, काय पण काय बोलायला लागलायस? त्यांच्या बाजूने बोलतोस बरे. आता कोर्टात मला बोलवलं का नाही, जज साहेबांसमोर आपल्या देव माणसाची एवढी तारीफ करीन का नाही, तर जज साहेब आपल्या देव माणसाला सोडून देतील बघ. हा, आणि त्यांना मला प्रश्न पडेल, का ह्या देव माणसाबद्दल अख्खं गाव एवढं चांगलं बोलतोय, तरी सुद्धा ह्यो माणूस जेलमध्ये कसा? हा, मला पण हाच प्रश्न पडला की हा माणूस दारू प्यायलाय कसा. ए दाताळा, काय रे, डॉक्टर कधी दारू प्यायला रे? अरे डॉक्टर नाही, विजय भाऊ. विजय भाऊ, तुम्ही दारू सोडले ना, परत प्यायला लागला होय. द्या इकडं. विजय भाऊ, दारू नको पिऊ तर काय करू? दारू नको पिऊ तर काय करू सांग ना. माझा ना विश्वासघात झालाय बजा. डॉक्टरवर इतका विश्वास ठेवला, त्यानंच विश्वासघात केला माझा. काय काय मिळालं असेल रे त्याला करून? हा, काय मिळालं असेल? हे बजा, तू त्या डॉक्टरला खूप मानतो ना, तर विचार ना माझी रेश्मा कुठे. मला एकदा भेटायचं रे तिला. मला प्रचंड त्रास आहे रे, कोणालाच कसं समजत नाही. हा विजय भाऊ, डॉक्टरांचा आणि रेश्मा वहिनीचा काय बी संबंध नाही. हे आरोप सगळे खोटे आहेत. खोटा बेटा काय आहे? मी सांगतोय ना, ऐक माझ्या रेशमाला त्या डॉक्टरनेच गायब केलंय. तो मरणार, तो फासावर लटकूनच मरणार. विजय भाऊ, जेवढं तुम्हाला मानतो का नाही मी, तेवढंच डॉक्टरांनी मानतो. त्यामुळे तुमचं सगळं गपगुमान ऐकून घेतोय मी. पण यापुढे एक बी शब्द वावगा मी ऐकून घेणार नाही. नाहीतर माझ्याशी बोलतोस तू? नाहीतर काय करणार तू? बोलणार एकदा 1000 बोलणार आहे तू. डॉक्टर फ्रॉड आहे, फ्रॉड आहे, फ्रॉड आहे. बजा, तर डॉक्टरने ना सगळं माझ्या डोळ्यासमोर केलंय. मीच मूर्ख होतो, मला तेव्हा कळलं नाही. आम्ही उपचाराच्या नावाखाली ना आणि माझ्या रेशमाचा गैरफायदा घेतला रे. मी पण तेवढा जबाबदार आहे. मी तिला नसता त्रास दिला ना, तर ती डॉक्टरकडे गेली नसते.
मी त्रास दिला म्हणून तू त्या डॉक्टरकडे गेली. मी त्या हरामखोराने तिचं आयुष्याची वाटच लावली. सोडणार नाही मी त्याला. कुत्र्याच्या मोतीनं मारणार आहे तो. फासावर तडपून तडपून मारणार आहे तो डॉक्टर. विजय भाऊ माझा अंत बघू नका. मी शेवटचं सांगतोय तुम्हाला, यापुढे मी बोलणार नाही. डॉक्टर माझ्यासाठी देव माणूस आहे. देव माणूस? अरे हा रे देव माणूस. लायकी का त्याची त्याला देव माणूस म्हणायची? सैतान आहे तो, सैतान. नाही विजय भाऊ, चुकीचं बोलला तुम्ही. लय चुकीचं बोलला तुम्ही. बोलणार आहे. काय करणार? बोलणार काय करणार? तू बोल काय करणार? काय करणार? विजय भाऊ थांबा ना विजय. ए बजा मित्र आहे की नाही तू? मित्र आहे की नाही? ऐका मी काय म्हणतोय, डॉक्टर गुन्हेगार आहेत की नाही आहेत हे कोर्ट ठरवेल ना. हा आपण कशाला भांडतोय? हा आपण कशाला भांडतोय? हा काय खरं खोटं ते बघतील ना. आपण नको भांडायला. शांत हो तू, शांत. बजा विजय भाऊ प्लीज विजय भाऊ बोलत नाही ती, दारू बोलते, दारू. हा ठीक आहे चल बजा. त्याला नीट समजावून सांग. घेऊन जा त्याला. दारू दारू अरे नाही पिऊ नका म्हणून. माझ्या अंगावर धावा येतो त्या डॉक्टरसाठी. अरे नाही विजय भाऊ चल. ह्या डॉक्टरांचं काय जातंय बोलायला. बॉडी कार्ड म्हणे. बॉडी म्हणजे काय वाटतला दगड आहे का? ते उचलून लगेच बाजूला फेकून दिला. त्या डॉक्टरांच्या नादालाच लागायला नको होतं. मी इथं हिरोईन बनून पिक्चर मध्ये काम करायचं स्वप्न बघत होती. आणि काम काय करावं लागते तर मेलेल्या माणसांच्या बॉड्या इथनं काढायच्या आणि दुसरीकडे जाऊन लपवायच्या. अजून काय लिहून ठेवलंय माझ्या नशिबात काय माहित. त्यात ह्यो वाडा पण सील केलाय. मला जर बॉडी हलवताना कुणी बघितलं तर संपलं सगळं. पण काही झालं तरी हे काम करावंच लागणार आहे मला. काय करू? हा अडगळीची रूम. डिंपल अगं काय करतेस इथं? अगं ते हा बागेचं काम करायचं होतं ना म्हणून फावडं घ्यायला आली होती. डिंपे अगो तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला का काय? लगीन मोडलं म्हणून तिकडं तो तुझा होणारा नवरा जेलमध्ये फटकं खातोय आणि तुला बागेचं पडलंय. बघू बरं ताप बिप तर नाही राहिला तुला? डिंपल काय झालं? अगं मम्मी मला डॉक्टरांनी सांगितलंय हॉटेलवर लक्ष दे आणि बागेतले बी काम कर. तुला माहित आहे ना त्यांचा झाडांवर किती जीव आहे म्हणून आली होती. एवढंच ना मग आम्हाला सांगायचं आम्ही केलं असतं. अक्का आपण करूया. ए नाही 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 याडबीड लागलं का काय तुला? मी असली काम करणार नाही. हा डिंपल अगं मी ह्यांना सांगते बागकाम करायला. हा तू भाकऱ्या करून घे. रातच्या जेवणाला उशीर नको होईला. चालतंय. काय गो डिंपे हसायला काय झालं तुला? कुठं काय काय नाही झालं. बया मंगले पोरगी लईच येड्यागत करायला लागली ग. हिच्यावरून ते लिंबू नाही तर काहीतरी तुकडा बिकडा उतरून टाक बया. हळदीच्या अंगानं अख्खं गाव हिंडली. त्या जेलमध्ये बी जाऊन आली. नक्कीच हिला काहीतरी बाहेरची बाधा बिधा झाली असणार. हा होय अक्का खरं आहे तुमचं. हिच्यावरनं तुकडा ववाळून टाकती. काय खरं आहे? मला काय बी झालं नाही. मी एकदम ठणठणीत आहे. तुम्ही जावा मी येते. जा.